आज मी बनवणार आहे पालक वाटाण्याची सुकी भाजी। तर मी काय केलं, पालक साफ करून बारीक कापून घेतली। त्यानंतर इथे हिरवे वल्ले वाटाणे घेतले। आता 2 टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। याची पेस्ट बनवून घ्यायची। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। यामध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले, लसूण टाकले। लसूण भरपूर सारा घेतलाय मी। लसूण लालसर झाला की यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान तेलामध्ये लालसर तळू द्यायचा। नंतर मग वाटलेली ही टोमॅटो मिरचीची पेस्ट टाकायची। पेस्ट पण छान तेलात परतून घ्यायची। नंतर लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर टाकायची। आता सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये वाटाणे टाकलेत मी आणि पालक भाजी टाकली बारीक कापलेली। चवीप्रमाणे मीठ टाकले, गरम मसाला टाकलाय। आता ह्या भाजीमध्ये ना पाणी वगैरे काही टाकायचं नाही। पालक भाजीला असं पण खूप पाणी सुटते, तरी भाजी स्लो गॅस करायचा आणि झाकून ठेवायची। अधूनमधून चेक करायचं भाजी शिजली का कसं। त्यानंतर परत मी 2-4 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं। आता ही भाजी शिजलेली आहे। गॅस बंद केलाय आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली। तर मी आज अशा पद्धतीने पालक वाटाण्याची सुकी भाजी बनवली होती।